हॅलो एव्हरीबडी, आय एम डॉक्टर श्रद्धा, युअर एस्थेटिक फिजिशियन. आज मी बोलणार आहे केमिकल पीलिंग आणि स्किन थिनिंग. सो ॲक्च्युली केमिकल पीलिंग केल्यानंतर तुमची स्किन पातळ होते का? कारण बऱ्याच वेळा असं आता हल्लीमध्येच असं झालं की मला 2-3 पेशंट्स म्हणाले की पीलिंग नाही करायचं आहे, तुमची स्किन पातळ होणार. मी कुठेतरी वाचलंय का ऐकलंय. असं नाही आहे. इनफॅक्ट केमिकल पीलिंग केल्यानंतर तुमचा जो लेअर असतो वरचा, तो आपण एक्सफोलिएट करतो. एक्सफोलिएट केलं म्हणजे स्किन पातळ झाली नाही. तुम्ही प्रॉपर इंटरवल्स ठेवले 2 पीलिंग्समध्ये, तर स्किन एनिवेज रिन्यू होते. आणि आपण का करतो पीलिंग? कारण स्किन रिन्यू झाल्यावरती तुमची जे आतला जो लेअर असतो स्किनचा, तो नेहमी फ्रेश आणि हेल्दी असतो. पिगमेंटेशन कमी होतं आणि टू सम एक्सटेंट कोलाजन सिंथेसिसला आपण पीलिंग हेल्प करतो. कोलाजन सिंथेसिस जास्त झालं म्हणजे काय होतं? तुमची स्किन प्लम्प होते. इनफॅक्ट थिकनेस वाढतो स्किनचा. सो इट लुक्स ब्राईटर अँड रेडियंट. सो नेक्स्ट टाईम केमिकल पीलिंग डेफिनेटली कन्सिडर करा आणि प्रॉपर डॉक्टर तुमच्या एस्थेटिक फिजिशियनकडे पीलिंग करून घ्या. म्हणजे कुठलं पील कुठल्या इंडिकेशनसाठी यूज होणार आहे आणि इंटरवल किती ठेवायचं आहे 2 पीलिंगमध्ये, हे प्रॉपर माहिती असेल. थँक्यू.